हॅलो गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघूया ही नोटीस जी आलेली आहे पब्लिक नोटीस संदर्भामध्ये बी एडच्या ॲडमिशनसाठी जी सी ई टी लागते ते सी ई टीचं सध्या नोटिफिकेशन आलेलं आहे. सी ई टीची डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सी ई टीची डेट आपण पहिल्यांदा नोटीस वाचू. हे नोटीस कशा संदर्भामध्ये आहे? रजिस्ट्रेशन फॉर बी एड जनरल अँड स्पेशल अँड बी एड ई एल सी टी अँड सी ई टी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 25-26च्या अकॅडमिक इयरला ही नोटीस या अकॅडमिक इयरपासून या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला सी ई टीचे बी एडचे ॲडमिशन करण्यासाठी बी एडसाठी एक सी ई टी गव्हर्नमेंटनं लागू केलेली आहे, सरकारनं लागू केलेली आहे. त्याची काय आलेली आहे? एक पब्लिक नोटीस आलेली आहे. तर स्टेट कॉमन एंट्रन्स सी ई टी सेल जो आहे मुंबई फॉर अकॅडमिक इयर 25-26 विल कंडक्ट ऑनलाइन सी ई टी एक्झामिनेशन online CET examination general and special course under higher education as per below timetable. हे खालील टाइमटेबलनुसार त्यांनी आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी इथं तुम्हाला दिसेल. महाराष्ट्र बी एड सी ई टी स्टार्ट डेट कधी होणार आहे? 28/12 म्हणजे गेल्याच वर्षी स्टार्ट झालेले आहे डिसेंबरमध्ये, आणि त्याचा एंड डेट 28/1/2025 हा दिलेला आहे. आणि टेंटेटिव्ह म्हणजे या कालावधीमध्ये परीक्षा होऊ शकेल असं त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला कन्सिडर करून दिलेलं आहे. टेंटेटिव्ह 24-25-26 मार्च 2025ला एक्झाम होऊ शकेल. यानुसार तुम्हाला ते अभ्यास तुमचं नियोजन करायचं आहे. तर पब्लिक नोटीस आपल्याला हे पब्लिश झालेली आहे. यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतो. हे ज्या डेट्स दिलेल्या आहेत एक्झाम टेंटेटिव्ह एक्झामिनेशनच्या डेट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चितच बदल होईल. आत्ता काही सांगता येऊ शकत नाही, परंतु या तारखेनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि हे रजिस्ट्रेशन डेट सुरुवात आणि एंड आपल्याला या ठिकाणी दिसू शकेल. हे सुरुवात आहे आणि हे एंड डेट याच्या ठिकाणी मिळालेली आहे. लवकरात लवकर तुम्ही बी एडच्या सी ई टीचं ॲप्लिकेशन करा आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून ज्यांना बी एड करायचं आहे त्यांनी बी एडचं ॲडमिशन घेऊ शकता. धन्यवाद.